ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग साधना भाग 22. कुंडलिनी जगदंबा. ओव्या आहेत 288 ते 292. ज्ञानदेव जागृत झालेल्या कुंडलिनीचं वर्णन करत आहेत. हृदयापर्यंत आलेली कुंडलिनी तेजाचीही आटणी करते व तिचे रूपही नाहीसे होते. आता ज्ञानदेव पुढे तिचं वर्णन करत आहेत. तेव्हा तरी शक्तीची म्हणीजे, एरवी तो प्राणू केवळ जाणीजे. आता नादबिंदू नेणीजे, कळा ज्योती. तेव्हा तरी शक्तीच म्हणतात, पण वास्तविक तो प्राणवायूच आहे असे समज. आता त्यास नाद, बिंदू, कला, ज्योती एवढे चारही धर्म नसतात. मनाचा हन मारू का पवनाचा आधारू, ध्यानाचा आदरू नाही परी. मनाचा निग्रह करणे किंवा ध्यान करावेसे वाटणे हे प्रकार तेथे राहत नाहीत. हे कल्पना घे सांडी, ते नाही ये परवडी. हे महाभूतांची फुडी आटणी देख. ही कल्पना घे, ती कल्पना टाक, हे प्रकार तेथे नाहीत. कारण ती स्थिती पंचमहाभूतांची पक्की आटणी आहे असे समज. पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू. परी दाऊनी गेला उद्देशू, श्री महाविष्णू. पिंडाने पिंडाचा ग्रास करणे म्हणजे पंचमहाभूतांचा लय करावायचा, हे आदिनाथ जे शंकर त्यांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे. परंतु हे मर्म श्री विष्णू दाखवून गेले. तया ध्वनिताचे केणे सोडूनी, यथार्थाची घडी झाडूनी. उपलविली म्या जाणूनी, ग्राह्यक श्रुती. वरच्या ओवीत सांगितलेले त्या महाविष्णूच्या संकेताचे गाठोडे सोडून यथार्थ वस्त्राची घडी उलगडून तुम्हा संतांसारखे गिराईक पाहून मी पूर्ण उकलून दाखवली. ज्ञानदेव जागृत झालेल्या कुंडलिनीचा मूलाधार चक्रापासून सुरू झालेल्या प्रवासाचं वर्णन करत आहेत. हृदयस्थानी येईपर्यंत कुंडलिनीने पृथ्वी व आप ही तत्वे खाऊन टाकलेली असतात. हृदयस्थानी आल्यावर अनाहत नाद मेघ गर्जनेसारखा दुमदुमू लागतो व तेव्हा ती तेजाचीही आटणी करून टाकते असे ज्ञानदेवाने मागील ओव्यात सांगितले. तेजाचीही आटणी झाल्यावर कुंडलिनीमध्ये केवळ आकाश व वायू ही पंचमहाभूतातील दोनच तत्व शिल्लक राहतात. तेव्हा ती शक्ती वायुरूप असते. आता नाद, बिंदू, कला व ज्योती हे चार धर्मही तिच्याकडे नसतात. अनाहत नाद हे ईश्वराचे स्वरूप आहे. त्या नादाचे श्रवण व अनुसंधान म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचेच ध्यान होय. नादाप्रमाणेच ज्योती, प्रकाश, आकार रूपांच्या ध्यानानेही ईश्वराचा साक्षात्कार होतो. पण तेजाची आटणी झाल्यामुळे ही सर्व आकार व रूपे नाहीशी होतात. संदर्भ अभंग ज्ञानेश्वरी. अभ्यासकाने नाद, बिंदू, कला, ज्योती यांची अधिक खोलात माहिती हवी असल्यास योगदा ज्ञानेश्वरी पाहावी. अशा स्थितीत मनाचा निरोध करणे, प्राणसाधना करणे, ध्यानधारणा करणे या गोष्टी संभवत नाहीत. कल्पनेचे सर्व व्यापार थांबतात. हीच पंचमहाभूतांची लयावस्था असते. अशा प्रकारे पिंडाने पिंडाचा ग्रास करायचा हे आदिनाथांच्या अंतरंग खुणेचे मर्म आहे असे ज्ञानदेव सांगत आहेत. आता पिंडे पिंडाचा ग्रासू म्हणजे काय ते पाहूया. पिंडाने पिंडाचा ग्रास करणे हे नाथपंथाचं रहस्य आहे. यातील दोन्ही पिंड या शब्दाचा अर्थ एकच आहे की वेगवेगळा आहे याबद्दल विद्वानांच्या मध्ये मतभेद आहे. पिंड या शब्दाचा एक अर्थ प्रसिद्ध आहे, पंचभौतिक देह. तो घेतला तर देहाच्या सहाय्यानेच देहाचा ग्रास करणे म्हणजे पंचमहाभूतांची आटणी करणे असा अर्थ होतो. ज्ञानदेवानेही देहीच ब्रह्मत्व आले, प्राणाने मनाचा आकाशात लय झाल्यावर शरीरेची ब्रह्म होये अनुभवितो. जे देहीच ब्रह्मत्व पावले, येणे मार्गे आले म्हणून या असे 5व्या अध्यायातही म्हटले होतं. व पुढेही लोप आथी भूतत्रया देहीच्या देही, विद्यमानेची देहे जाहला तोगा असे याही अध्यायात उल्लेख आलेले आहेत. म्हणजे देहाच्या सहाय्यानेच विदेह स्थिती अनुभवणे म्हणजे पिंडाने पिंडाचा ग्रास करणे होय. काही विद्वान पहिल्या पिंड या शब्दाचा अर्थ कुंडलिनी असा करतात. त्यामुळे कुंडलिनीच्या सहाय्याने पंचमहाभूतांची आटणी करणे म्हणजे पिंडाने पिंडाचा ग्रास करणे होय.
असे त्यांना मान्य आहे. हीच नाथपंथीय साधना आहे आणि हेच मर्म श्रीकृष्णांनी सांकेतिक भाषेत सांगितलेले आहे असे ज्ञानदेव म्हणतात. श्रीकृष्णांच्या बोलण्याचा ध्वनितार्थ नीट कळावा म्हणून त्यांच्या बोलण्यावरील गूढपणाची बंधने सोडवून यथार्थाची घडी उलगडून हे रहस्य आपण स्पष्ट करून दाखवित आहोत असे ज्ञानदेव म्हणतात. कारण त्यांच्या समोर बसलेला श्रोतृ समुदाय हा हे रहस्य जाणून घेण्यास उत्सुक आहे असे स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे. कुंडलिनी योगाचा खूप विस्तार झालेला आहे याची जाणीव ज्ञानदेवांना आहे. ज्ञानदेव आपण ही सर्व माहिती सविस्तर का दिली त्याचे स्पष्टीकरण करत आहेत. ते म्हणतात की वास्तविक श्रीकृष्णांनी नाथपंथाचा मार्ग संकेत रूपाने सांगितला, पण ज्ञानदेवांच्या पुढे श्रोते आहेत ते रसिक जाणकार. मग कापडाचा दुकानदार जसे गिराईकापुढे कापडाची घडी नुसती टाकत नाही तर ती उलगडून दाखवतो. कापडाचा पोत, त्यावरचं जरतारी काम, त्याचे रंग व रूप याची वाखाणणी करतो. ते कापड त्या गिराईकालाच कसं शोभणार आहे याचे रसभरीतपणे वर्णन करतो. त्याप्रमाणे देवानी कुंडलिनी योग जो संकेताने सांगितलेला होता तो आपण श्रोत्यांच्या समाधानासाठी सविस्तर वर्णन करून सांगितला असं ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे. पुढे ज्ञानदेव कुंडलिनीच्या पुढील प्रवासाचं वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.